शिरोळ तालुक्यातील आलास ग्रामपंचायतीच्या मनमानी आणि बेजबाबदारपणामुळे अख्खा गाव शासनाच्या सवलतीपासून वंचित राहिलाय। शासनानं घरफाळ आणि पाणी बिलाच्या थकबाकीवर 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला होता, पण या ग्रामपंचायतीनं त्याची अंमलबजावणी केली नाही। सामाजिक कार्यकर्ते महादेव कोल्हापुरे आणि महादेव कागले यांनी याबाबतचा आरोप केलाय। ग्रामीण भागातील निवासी मालमत्ता धारकांसाठी घरफाळ आणि पाणीपट्टीच्या थकबाकीवर 50% सवलत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानं घेतला होता। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत थकीत कर एकरकमी भरल्यास या सवलतीचा लाभ मिळणार होता। मात्र आलास ग्रामपंचायतीनं त्याची अंमलबजावणी केलेली नाही। बोगस गावसभा दाखवून या निर्णयाला विरोध केला। सामाजिक कार्यकर्ते महादेव कागले आणि महादेव कोल्हापुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। आलासमधील गोरगरीब ग्रामस्थांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ मिळाला नाही। सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराचा फटका अख्ख्या गावाला बसलाय। जिल्हा परिषदेनं संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये। ग्रामसेवक गैरहजर असताना तुम्ही गावसभा घेतलीच कसं? लोक कमीत कमी गावसभेला 100च्या वर लोक असतात, तुम्ही 30-40 लोक आलेली म्हणतात। मग कमीत कमी 100 नियमानुसार गावसभा लागतात। तिथले फोटो दाखवा, मला तुमचं ते फुटेज दाखवा, लोकांची संख्या किती दाखवा। हे सगळं तुम्ही गोड बंगाल आहे आणि फसवणूक करताय गावाची आणि गोरगरीब लोकांना भरडून काढत आहे तुम्ही आणि लुटायला आहे गोरगरीब। आणि गावच्या सर्व सामान्य नागरिकांचा 50% सवलत देऊन फायदा झालाच पाहिजे, हेच आमचं जिल्हाधिकारीकडे निवेदन आहे। आणि जर हे गोड बंगाल असेल, वैयक्तिकांनी जर केलं असतील तर सरपंच, सदस्य आणि काही जे नागरिक त्यांना जे सामील झालेले नागरिक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। 50% घरपट्टी, पाणीपट्टी याच्यामध्ये सवलत करून 50%वर केली होती का, तरी आपल्या ग्रामपंचायतीने त्याची सवलत न देता परस्पर आपापला अहवाल सादर करून आलास गावातील नागरिकांची फसवणूक केली आहे आणि त्याची नुकसान भरपाई पंचायतीकडून, ग्रामसेवकाकडून आणि सरपंचाकडून वसुली व्हावी असा माझा नम्र निवेदन आहे।